तर मंडळी पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आणि आजचा वार आहे रविवार। रविवारच्या दिवशी आपण चाललो आहे मच्छी मार्केटमध्ये, भाईंदरच्या फिश मार्केटमध्ये होलसेल जे ते मच्छी भेटते तिकडे चाललेलो आहेत। आणि आता नवरात्रीचे उपवास संपलेले आहेत, आपले 9 दिवस उपवास होता आपला, आणि त्याच्यामुळे आपण काय नॉनव्हेज खात नाही उपवास असल्यामुळे। आता तिकडे आपण मच्छीचे भाव कशा प्रकारे आहे ते आपल्याला माहीत पडेल। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील। तर आपण चाललेलो आहे आता स्टेशनला, बोरिवली स्टेशनवरून ट्रेन पकडणार आणि भाईंदरला भेटूया आता मच्छी मार्केटमध्ये। पण बोरिवली स्टेशनला पोहोचलेलो आहेत आणि बघूया कुठली ट्रेन लागली आहे ती आता। आणि सकाळची गर्दी कमी असते, आज रविवार असल्यामुळे थोडी गर्दी कमी असणार आहे। आणि इकडे भाईंदर साईडला जाण्यासाठी गर्दी तर बिलकुल नसते। सकाळची सर्व कामाला जाणारी मंडळीची घाई असते सर्वकडे। काही लोक संडेला, रविवारची काही लोकांना सुट्टी असते, काही लोकांना नसते। तर वसई लागले 7 इंची, बघूया तीच पकडून जाव्या। तर सकाळीचे थोडं ट्रेन लेट असतात, बघूया कुठली ट्रेन आपल्याला पॉसिबल होते ती। प्रत्येक 7 इंचीच गाडी पकडायला लागणार आहे, कारण बाकी विरार 6:16ची आहे, ती लेट होईल आपल्याला। ट्रेन आलेली आहे, विरार ट्रेन 6:07ची ट्रेन आहे ही, विरार खाली आहे ट्रेन। तर ही ट्रेन आपण पकडून जाऊया। आपण भाईंदर स्टेशनला उतरलेलो आहेत आणि प्लॅटफॉर्मवरून खाली आलेलो आहेत। आणि जसं तुम्हाला मच्छी मार्केटला यायचं असेल, भाईंदर फिश मार्केटला, होलसेल मार्केटला, तर तुम्ही भाईंदर स्टेशनवरून वेस्टला उतरल्यानंतर खाली 2 मिनटं तुम्हाला चालायचं आहे, 2 मिनटं वॉकिंग करायचं आहे। तर जवळपासच आहे मार्केट, हे फिश मार्केट। तर तुम्ही येऊ शकता, काय कुठे शोधायची गरज नाही आहे, जवळच आहे। भेटलेली कुठली मच्छी आलेली आहे ते आपल्याला पाहायला भेटणार आहे, बघूया। खूप दिवसानंतर आपण भाईंदर फिश मार्केटला आलेलो आहे, बरेचसे दिवस झाले आपण आलेलो नाही इकडे। येत असतात रविवारच्या दिवशी, कारण सर्वांना सुट्टी असते ना रविवारच्या दिवशी। त्या दिवशी आपल्या घरच्यासाठी मच्छी घेण्यासाठी येत असतात माणसं। आता इथून मच्छी मार्केट इथून स्टार्ट होतं, इथून तर खेकडी वगैरे असतात इकडे। खेकडी सपाड्यावरून जी खेकडी वगैरे येतात आपल्या, ती आपल्याला पाहायला भेटेल इथे। इथे खेकडी आहेत आपल्याला पाहायला भेटेल, खेकडी मोठी डेंगी अशी खेकडी आहेत। ती कशी आहेत हो खेकडी, कशी आहे? 600ची 12, 600ची 12 आहेत, मोठी आहेत। पण सर्व चिमूर खेकडी आहे सर्व। ही छोटी साईज आहे, ही कशी आहे ओ? छोटी आहे ती। खूप खेकडी आहेत, म्हणजे जसे साईज आहे तसे म्हणजे रेट आहे खेकड्यांचा, जसे साईज असेल तसा। 200, 150, 250, 300 असे रेट आहे। भरपूर खेकडी आहे तिथे, पाहू शकता। ते गावठी कोंबडा पण आहे। कसा आहे हो गावठी कोंबडा, कसा आहे? किती? 1000 रुपये आहे आणि 800 रुपये प्युअर गावठी आहे। आणि खेकडी कशी आहे? 1500, 1200, म्हणजे साईज असेल तशी आहे, साईज असेल तशी आहे। ही किती? हे 1500, 1500 होतात म्हणजे
अच्छा, कमी करून भेटेल तुम्हाला, जर पाहिजे असेल तर कमी करून देणार रे. बऱ्यापैकी खेकडी आहे, साईज एकदम मस्त वेगळी आहे. ती खेकडी असतात ती तिकडून येत असतात, सफाळे आणि पालघरची असतात आणि बऱ्यापैकी स्वस्त असतात. जर तुम्ही मालाडच्या मार्केटपेक्षा इकडे खेकडी जरा स्वस्त भेटतात, म्हणजे 200 रुपये. तीच खेकडी तिकडे आपल्याला जवळजवळ 400-500ची खेकडी भेटतात तिकडे, आणि इकडे थोडे बऱ्यापैकी आहेत, स्वस्त आहेत. म्हणजे 200 रुपयाचा 200-300 रुपयाचा फरक आहे इकडे. मोठी मोठी खेकडी. ही कशी आहेत काकी? ही कशी आहेत? ही कशी आहेत? 2000ची, 2500ची. मोठी मोठी साईज. मस्त खेकडे आहेत मोठी मोठी. ही कशी आहे तो? ही कशी आहे? 5000ला. बिग साईज आहे एकदम, मोठीच्या मोठी. मोठी साईज 5000चे बघा खेकडी बघा, मोठीच्या मोठी. आणि 3, 4, 5, 6, 7 खेकडी आहेत. बोंबील कसे आहेत? बोंबील कसे आहे? 500 रुपयाचा वाटा. 500 रुपये. आणि आंबटकाड? आंबटकाड कशी? 700 रुपयाची आंबटकाड. आणि जवला पण आहे. सुक्की मच्छी आहे. आणि इकडे सर्व म्हणजे फूड मार्केट आहे, म्हणजे फळं वगैरे भेटतात इकडे. फूड मार्केट आहे. सर्व केळी वगैरे भेटणार तुम्हाला, सीताफळ वगैरे आहे. म्हणजे मच्छी मार्केटच्या बाजूलाच सर्व मार्केट असतात सगळे. सुकी मच्छीचं पण मार्केट खूप आहे, म्हणजे बऱ्यापैकी स्वस्त आहे सुकी मच्छी पण. आणि इकडे आपल्या सपाट्या पालघरचीच भाजी पण आहे इथे. सर्व मार्केट आहे, गर्दी आहे. छोटं पॉपलेट आहे तिथे. बोंबील 200 रुपये. आणि हे 250. आणि हे 200 रुपये. आणि माकुल 200 रुपये वाट. हो वीट. ढोमा मच्छी आहे मोठीच्या मोठी. कैसा आहे ढोमा मच्छी? कैसा? काळी मच्छी आहे, गोड्या पाण्याची मच्छी. कैसा है काला मच्छी? कैसा? 50 रुपये. 50 रुपये किलो. ये किलो के हिसाब से है सब ना? किलो के हिसाब से. ये कैसे किलो है? 150 रुपये किलो हलवा आहे गोड्या पाण्याचा. हो मच्छी 160 रुपये किलो है. आणि ये वाला कौन सा है? वो कैसा किलो? 120 मध्ये किलो. किलो में कितना होता है? एक बैठता नहीं है, एक बैठता है. अच्छा ऊपर आता है. मोठी मच्छी आहे. अशे बोंबील कसे हो? खडपा मासा आहे इथे. लेपा बघा 500चा वाटा, खूप महाग आहे. जवला कसा आहे? 300 रुपये वाटा जवला. मच्छी महाग झाली आता. नवरात्र संपल्यानंतर मच्छी महाग, जास्तच महाग आहे.
सिंगाडा एकदम ताजी आहे. हो सिंगाडा कशी? 400ची 300ला. व्हिडिओ काढली का बोलायचं नाही. तर हे व्हिडिओ काढले ना तर बोलायला मागत नाही लोक. ते बोलतात व्हिडिओ काढायला येतात, घेत नाही मच्छी. 150 रुपये मांदेली. आता मांदेली पण 50 रुपयाचा वाटत, 150 रुपये. 250 रुपये किलो लेफा. किलोची हिशोबाने विकता येते. हे कोणसा मच्छी आहे? आणि सुरमा आहे. मोठी सुरमा आहे. 250 रुपये किलो. स्कॅनर आहे. 250 रुपये जोड़ी. 1 किलो का 250 रुपये. खूप आहे तिथे. कैसा कोलंबी है? कोलंबी कैसा? 600 रुपये किलो. 600 रुपये किलो. बांगडा कसा? बांगडा 600 रुपये किलो सुरमा आहे. बांगड़ा किलो कैसा? बांगड़ा किलो कैसा? बांगड़ा किलो 250 रुपये किलो. बांगड़ा 600 रुपये खरीदी है. 250 रुपये किलो मालूम. 800 रुपये पूरी बनना. 700 का भाव खरीदी है. पूरी 800. $500 का 25 बांगड़ा. 500 का 25 बांगड़ा. 500 रुपये का 25. बांगड़े खूप आले. कैसा बांगड़ा? 500 का 25. सर्वीकडे तेच रेट आहे. बांगड़े खूप आले दादा. हलवा कैसा? हलवा 2000 का हलवा. 700 रुपये किलो है. 3.5 किलो है. खूप गर्दी आहे मच्छी मार्केटला. कारण उपास सुटल्यानंतर मच्छी म्हणजे नॉनव्हेज सर्वजण नॉनव्हेज खायच्या तयारीमध्ये असतात. त्यामुळे गर्दी खूप मार्केटला आहे. सुरमई कैसा? सुरमई 800ची 1 सुरमई. आणि मुसी 500 का 6. सब मच्छी मार्केट का भाव बहुत ज़्यादा है. मच्छीचा भाव जास्त आहे. हे बघा सर्व मच्छीचे टेम्पो चाललेले आहेत आता मार्केटमध्ये. सर्व इथूनच मच्छी सप्लाय होते सर्वीकडे. टेम्पोचे टेम्पो भरून आलेला. मच्छीवाली बसले तिथे. आता विकायला जातील मच्छीवाले इथे मार्केटमध्ये. चला आपण पण मच्छी घेतलेली आहे. एक बगा घेतलेला आहे आणि लेप. कारण मुलं आहे ना, मुलाला गरम कुठली वस्तू देऊ शकत नाही. म्हणजे बांगडा वगैरे गरम असतं. तर रियांना गरम मच्छी देऊ शकत नाही. गरम मच्छी दिली तर म्हणजे पचत नाही जास्त गरम मच्छी. थंड मच्छी घेऊन जायला लागतं.
त्याच्यावर लेपा घेतली आणि बघा घेतला. खूप महाग होती मच्छी आज. जास्त महाग आज मच्छी मार्केटमध्ये होती. कारण नवरात्र उपास सुटल्यानंतर मच्छी महाग होते. आता पुढच्या रविवारी बघायला लागेल काय मच्छीचा भाव आहे ते. कारण खूप गर्दी होती आज मार्केटमध्ये. म्हणजे खूपच आज फायदे गर्दी. आता आपण जाऊया घरी. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील. फिशचे व्हिडिओ, रेसिपीचे व्हिडिओ, अजून कंटेंट आपल्याकडे वेगवेगळे येणार आहे. आता कंटेंट तुम्हाला वेगवेगळं पाहायला भेटणार आहे आपल्या व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती. तर कोकणावरून यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण जाऊया घरी.